मंडळी, जर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीनसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुम्ही आता अर्ज करू नका, तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या वतीनं एक आदेश पारित करण्यात आला असून या आदेशानुसार शिलाई मशीन या योजनेमधून ओळखण्यात आली असून या योजनेसंदर्भात नोंदणी देखील न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर हा आदेश देखील मी तुम्हाला देणार आहे. तसेच सर्वात प्रथम आपण हा आदेश कोणता आहे ते वाचून करूयात. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महासेवा ई केंद्र चालक अहमदपूर, खास करून हा आदेश अहमदपूर जिल्ह्यासाठी लागू राहील. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे की नाही याबाबतची कोणतीही अपडेट समोर आलेली नाहीत. तुम्ही अर्ज करताना याची नक्की खात्री करून घ्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू आहेत का, सुरू असेल तर वाटप देखील सुरू आहे की नाही हे नक्की खात्री करून मगच अर्ज करा. तर आपण आता समोर आदेश काय झाला आहे ते वाचून करूयात. विषयामध्ये काय आहे तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन व गवंडी यांची नोंद न करण्याबाबतचा आदेश आहे. तर संदर्भ काय आहे तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या दिनांक 9/6/2024 विषयातील सूचनेनुसार उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी पीएम विश्वकर्मा या योजनेतून शिलाई मशीन व गवंडी यांना वगळण्यात आले आहे. तरी महा ई सेवा केंद्र चालक यांनी शिलाई मशीन व गवंडी यांची नोंद करू नये. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचा आदेश आहे, त्यांची सही देखील आहे. तर हा आदेशानुसार शिलाई मशीन आणि गवंडी यांची नोंद न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे दोन्ही या योजनेमधून वगळण्यात आले असून तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे का, तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन्ही सुरू आहे का याबाबतची कोणतीही अपडेट नाहीये. तुम्ही नक्कीच याची आधी खात्री करायची आहे आणि मग तुम्ही अर्ज करायचा आहे. हा आदेश मी टेलिग्राम चॅनलवर दिला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात, वाचन देखील करू शकतात. तर ही माहिती शिलाई मशीनसाठी अर्ज करणाऱ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.